नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच्या पेपरमध्ये लेसन्स आणि पोएम्सचा अभ्यास कसा करायचा आणि कमीत कमी वेळामध्ये अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे ते बघितलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये पुढचे 2 सेक्शन्स त्याचा अभ्यास कसा करायचा आणि मार्क्स कसे मिळवायचे हे आपण बघणार आहोत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे तो म्हणजे रायटिंग स्किल. या सेक्शनमध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. रायटिंग स्किल जे काही आहे ते एकूण 16 मार्काला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, जसं की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, स्पीच आहे म्हणजे एक भाषण लिहायचं आहे, एक अपील लिहायचं आहे म्हणजे एखादी जाहिरात तयार करायची आहे, एखाद्या मूव्हीचा रिव्ह्यू लिहायचा आहे म्हणजे एखाद्या चित्रपटाबद्दल तुम्हाला माहिती, तुमचं मत लिहायचं आहे. शिवाय ग्रुप डिस्कशन लिहिण्याचा प्रश्न आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत म्हणजे मुलाखतीसाठीचे प्रश्न. हे सगळं मी अशा पद्धतीने मराठीत का सांगतेय, कारण कित्येक विद्यार्थी असे असतात की ज्यांनी आत्तापर्यंत एकूण इंग्लिशमध्ये काय आहे, बोर्डाला काय येणार आहे हे बघितलेलंच नसतं आणि त्यांना ते वाचून पटकन कळत नाही. आणि हाच या व्हिडिओचा उद्देश आहे की तुम्हाला आता कमी वेळ उरलाय तरीसुद्धा पटकन तुम्हाला कळावं की काय प्रश्न आहेत आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 4A, क्वेश्चन 4B, क्वेश्चन 4C, क्वेश्चन 4D हे 4 त्याचे सब क्वेश्चन्स आहेत. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला भरपूर चॉईस आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने कुठला प्रश्न लिहू शकता. पण हा चॉईस आपल्याला बोर्डाची परीक्षा चालू झाल्यानंतर पेपर लिहित असताना नाही करायचा आहे. तर आधीच तुम्ही पेपर पॅटर्न नीट बघून घ्या. तो तुम्हाला कोणत्याही प्रश्नसंचामध्ये मिळेल किंवा गाईडमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहे, गुगलवरती अवेलेबल आहे की क्वेश्चन पेपर पॅटर्न ऑफ 12th इंग्लिश. सो त्या पॅटर्नप्रमाणे तुम्ही त्याचं स्वरूप बघा की कशा पद्धतीने हे लिहायचे आहेत उत्तरं ह्याची. आणि परीक्षेला जाण्याआधीच तुमचं फिक्स पाहिजे की बोर्डाने 3 ऑप्शन्स दिलेत, पण मी यातला हाच लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल मुलाखतीचे प्रश्न तेच लिहिणार हे जर माझं ठरलेलं असेल तर परीक्षेला बसल्यानंतर आपला वेळ वाया जात नाही. आपण तेवढाच एक प्रश्न वाचतो, त्याची आपण पक्की तयारी केलेली असते आणि आपण कमीत कमी वेळामध्ये ते लिहू शकतो. नाहीतर विद्यार्थ्यांचं काय होतं, तिथे प्रश्न वाचण्यामध्येच आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं हे ठरवण्यामध्येच त्यांचा खूप वेळ जातो आणि मग बाकीचा पेपर लिहायला त्यांना वेळ मिळत नाही, पूर्ण पेपर लिहून होत नाही आणि मग साहजिकच मार्क्स त्यांना कमी मिळतात. म्हणून तुम्ही हे व्यवस्थित क्वेश्चन 4 ABCDचे ऑप्शन्स बघून घ्या. त्याची उत्तरं पण तुम्हाला म्हणजे ते कशा पद्धतीने लिहायचे हे इंग्लिशच्या पुस्तकामध्ये पण आहे आपल्या, किंवा नवनीत किंवा इतर कोणत्याही गाईडमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. गाईड तरी तुम्हाला निदान घ्यावं लागेल आणि त्याच्या आधारानेच तुम्हाला हा सगळा अभ्यास करणं सोपं जाईल, कारण हातात वेळ कमी आहे. तर त्याचा व्यवस्थित फॉर्मॅट काय आहे प्रत्येक उत्तराचा, त्याच्यामध्ये कोणते कोणते ठराविक स्पेलिंग्ज आहेत आणि काय पद्धतीने लिहिलं चांगल्या पद्धतीने की आपल्याला मार्क्स मिळू शकतात, याचा नीट थोडंसं तुम्ही जजमेंट घ्या आणि मग त्याची प्रॅक्टिस करा. अँड आय एम शुअर की एकूण 16 मार्क आहेत रायटिंग स्किलला, तुम्हाला तिथेच 10 ते 12 कमीत कमी मार्क्स मिळू शकतात व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं. आणि हे तुम्हाला अगदी सहज पद्धतीने मार्क्स मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल मुलाखतीचे प्रश्न, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. मुलाखत कोणाचीही असू दे, तुम्हाला तो जो फॉर्मॅट आहे की नेम ऑफ द इंटरव्ह्युअर म्हणजे मुलाखत घेणाऱ्याचं नाव लिहायचं असतं, नेम ऑफ इंटरव्ह्यूई म्हणजे मुलाखत ज्या इंटरव्ह्युअर म्हणजे मुलाखत जो घेतो आणि इंटरव्ह्यूई म्हणजे ती फेमस व्यक्ती ज्याचा की आपण इंटरव्ह्यू घेणार असतो, ही नावं तुम्हाला द्यायची असतात. मग आपल्याला इंटरव्ह्युअरचं स्पेलिंग, इंटरव्ह्यूईचं स्पेलिंग हे तर आपण पाठ लक्षात ठेवू शकतो आणि पेपर तो प्रश्न लिहित असताना लगेच आपण त्याची लिहिण्याची सुरुवात करू शकतो. आपल्याला विचार करत बसण्याची गरज पडणार नाही. त्याशिवाय ठराविक प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, असे प्रश्न की जे तुम्ही अगदी कोणत्याही मोठ्या एखाद्या फेमस स्टारपासून ते अगदी एखाद्या भिकाऱ्यापर्यंत कोणालाही ठराविक प्रश्न लागू होतात. जसं की तुमचं बालपण कसं होतं, तुमच्या फॅमिलीबद्दल माहिती सांगा, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, हे प्रश्न तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारू शकता. मग त्यामुळे काय होतं की परीक्षेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळतच नाही की हा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कोणाचा. हे जे काही क्षेत्राचं नाव दिलेलं आहे तेच लक्षात येत नाही. पण निदान ते लक्षात येईपर्यंत तुम्ही आधी
हे ठराविक प्रश्न तरी नक्कीच लिहू शकता आणि त्याचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळे तुमचा वेळही वाचतो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचा सगळा फोकस हा रायटिंग स्किलवर असला पाहिजे. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. त्यानंतर क्वेश्चन 4C मध्ये जे कॉम्पेअरिंगची स्क्रिप्ट आहे म्हणजे सूत्रसंचालन आपण बघितलेलं असतं लहानपणापासून शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, कॉम्पेअरिंग, अँकरिंग हे कोणी ना कोणी करत असतं. त्याच्यासुद्धा ठराविक स्टेप्स आहेत. एक 4 ते 5 ठराविक स्टेप्स आहेत त्या पाठ करून ठेवा. म्हणजे कोणताही प्रोग्राम जरी तुम्हाला त्याचं सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट लिहायला सांगितली, स्क्रिप्ट म्हणजे त्याचं पूर्ण जे काही एक लिखाण आहे, पूर्वतयारी आहे ती सांगतात. तो शब्द काही आपल्याला टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित जर स्टेप्स तयार करून ठेवल्यात, त्यातली ठराविक वाक्य जरा नीट पाठ करून ठेवलीत, तर तुम्ही कुठलाही तो कॉम्पेअरिंग हे तुमचं प्राइज डिस्ट्रीब्युशन असू दे किंवा डान्स कॉम्पिटिशन असू दे किंवा सेंड ऑफचा कार्यक्रम असू दे, कार्यक्रम कुठलाही असू दे, दीपप्रज्वलन तर होतंच, लॅम्प लाइटिंग. सो ती एक स्टेप तुम्हाला माहिती आहे, त्याची वाक्य माहिती आहेत. सगळ्यात कार्यक्रमाच्या शेवटी असतं आभार प्रदर्शन, वोट ऑफ थँक्स. ते तुम्ही त्याची वाक्य पाठ करून ठेवा. मग मध्ये एखाद दोन जे मुद्दे आहेत ते कार्यक्रमानुसार तुम्हाला थोडासा बदल करून लिहावं लागेल. पण निदान ही तुमची तयारी पक्की असेल, तुम्हाला माहिती असेल की मी कॉम्पेअरिंगची स्क्रिप्ट लिहिणार आहे, तर मग तुम्ही स्पीचला कुठला विषय दिला आहे, एक्सपान्शन ऑफ आयडियाला कुठला विषय दिला आहे, हे तुम्ही बघणारच नाही. तुम्हाला माहिती असेल की माझी कॉम्पेअरिंगचं मी व्यवस्थित पक्की तयारी केलेलीच आहे, मला त्याच्या स्टेप्स माहितीच आहेत. प्रोग्राम कुठलाही असू दे, थोडंफार प्रोग्रामच्या अनुसार बदल करून मी माझं उत्तर एकदम फास्ट आणि एकदम व्यवस्थित लिहू शकते. ह्याच्यासाठी या सगळ्याची आपल्याला तयारी आवश्यक आहे. त्याच्याच नंतर जो प्रश्न आहे की एखाद्या फिल्मचा रिव्ह्यू लिहायचा असतो किंवा एखादं अपील लिहायचं असतं म्हणजे जाहिरात किंवा एखादा ब्लॉग लिहायचा असतो. मी तुम्हाला सांगते की ब्लॉग हे सुद्धा अतिशय सोपं उत्तर आहे